शेला शेला आजी मी यांना वंदन करते. मीना आजी यांना वंदन करते. विशाखा ताई मध्ये त्यांना वंदन करते. माझे नाव ऋत्विका राहुल थोर. मी आता दुसरी शिकत आहे. भगवद्गीता अध्याय 15 सुरुवात करते. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमदः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविद अधस्तोऽध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते नातो न चादिर्न च सम्पदृष्टा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् मशङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः सर्वविमुक्ताः सुखदुःखसज्ञे गच्छन्त्यमूढा पदमव्ययं ततः न तद्भासयते सूर्यो न शशाको न पावक यद्गत्वा विनिवर्तन्ते तद्धाम परमोत्तर ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनश्यस्तानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यत्प्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः त्वयित्वानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते उत्क्रामन्तौ स्थितौ वापि भुञ्जानौ वा गुणान्वितम् पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्तो चेतसो यदादित्यगतं तेज जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्युन्मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिन्मादेहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नो चतुर्विधं सर्वस्य चाहं निविष्टः न तस्मृतिर्ज्ञानकोऽहं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्य वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् स्वामिमौ पुरुषो लोके सर्वच्चाक्षर एव च सरः सर्वाणि भूतानि कुटस्थोऽक्षरो उच्यते उत्तमः पुरुषः त्वन्यः परमात्मेत्युदाहरतः यो लोकत्रयमाविश्य विगतौ वेदेश्वर यक्षरमतीतोऽहं जगत् शरादपि च समः अतोऽस्मि लोके वेदश्च प्रतितः पुरुषोत्तमः यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमः सर्वथा भजति मां सर्वभावेन भारत
इति शास्त्रमिदमुक्तमया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमानस्य कृतकृतश्च भारत। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। हरे नमः हरे नमः हरे नमः। कृष्णार्पणमस्तु। धन्यवाद। पृथ्वीचा खूपच गोड आणि रसाळ भाषेत पठण केलं आहे. खूप लहान असणे खूप छान पठण धन्यवाद। श्रीमद भगवद्गीता संपूर्ण जगात एक अद्वितीय ग्रंथ आहे. भक्ती म्हणजे काय, समर्पण म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय आणि जीवनाचे मुख्य उद्दिष्ट काय, या सगळ्या अतिसूक्ष्म आणि महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला भगवद्गीतेचा अभ्यास केल्यानंतरच कळतात. ज्यांचा उपदेश जगातील सर्वच मानवांना उपयोगी असतो तोच जगद्गुरु. गीतेतील भगवंतांनी दिलेला उपदेश आत्मसात करणे व तसे आचरण करणे हीच भगवंताची कृपा आहे. आणि आपल्या आदरणीय परमपूज्य आदरणीय डॉक्टर सुनील काकांच्या प्रवचनातून आपल्याला ती आत्मसात करण्याची संधी लाभलेली आहे, हे आपले भाग्यच आहे. मागील गुरुवारी दिनांक 7 ऑगस्ट रोजी सौ वसुधा मावशींनी श्लोक क्रमांक 12चे चिंतन अतिशय सहज आणि ओघवत्या भाषेत व्यक्त केले होते. यदादित्य गतम तेजो, चराचरात भगवंताचे अस्तित्व आहे. प्रत्येक व्यापक आणि सूक्ष्म वस्तूंमध्ये भगवंताचे चैतन्य आहे आणि त्या चैतन्यामुळे संपूर्ण सृष्टी आणि हा संसार चालतो आहे. म्हणूनच त्या भगवंताचे अधिष्ठान आपण मान्य केलेच पाहिजे आणि सदैव भगवंत श्रीकृष्णाला आणि आपल्या सद्गुरूंना शरण गेले पाहिजे आणि तिथे श्रद्धा ठेवलीच पाहिजे. हे अतिशय प्रॅक्टिकल आणि खूपच सोप्या भाषेमध्ये वसुधाताईंनी आपल्याला सांगितले आहे. आज 15व्या अध्यायाचा 13व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहे. आज 13व्या श्लोकाचे वक्तव्य करणार आहेत सौ स्मृती सचिन पारिक. त्यांचे शिक्षण B.Pharm झालेले आहेत त्या आणि पुणे येथे ओस्वाल फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग हेड म्हणून कार्यरत आहेत. यवतमाळ येथे राहणारे डॉक्टर श्री भैया पुरोहित आणि शोभा पुरोहित म्हणजेच आपण ज्यांना भाभी पुरोहित म्हणून ओळखतो, त्यांची कनिष्ठ कन्या म्हणजे स्मृतीताई पारिक. लहानपणापासूनच घरातील वातावरण धार्मिक होतेच. तसेच घरामध्ये धर्मग्रंथांचे नित्य श्रवण होत असल्यामुळे सहजच अध्यात्माची आवड निर्माण झाली. त्याचप्रमाणे अनेक वर्ष दर रविवारी सकाळी सत्संग व्हायचा. नंतर रोज सकाळी सत्संग व्हायला लागला. सत्संगामध्ये आदरणीय आचार्य डॉक्टर सुनील काकांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास घेतला. भाभींच्या घरीच अभ्यास वर्ग होत असल्याने घरीच सत्संग आणि श्रवण घडत असे. त्यामुळे सत्संग आणि अध्यात्माचे बाळकडू स्मृतीताईंना लहानपणापासूनच मिळाले. अनेक वर्ष आदरणीय डॉक्टर सुनील काका आणि आदरणीय शैला काकून यांच्या सहवासातच त्यांचा पारमार्थिक प्रवास सुरू झाला आणि अजूनही सुरू आहे. यासाठी सुद्धा खरंच भाग्य लागतं. आज स्मृतीताईंच्या वक्तव्यात आपल्याला सुनील काकांच्या बोलण्याची शैलीची एक छटा जाणवेलच.
कारण त्या कायम काका काकूंच्या सहवासातच राहिलेल्या आहेत. आज मी भक्तिताईंना विनंती करते की त्यांनी 13व्या श्लोकाचे वक्तव्य सुरू करावे. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. स्वातीताई धन्यवाद. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा. वन्दे गुरुपरंपरा. सर्वप्रथम परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग दंडवत करते. तसेच परम आदरणीय मंदाताई गंधे यांनाही साष्टांग दंडवत करते. परम आदरणीय आचार्य सुनील काकांना व शैला काकूंना सादर नमस्कार करते. आदरणीय नीलाताई दातार यांनाही नमस्कार करते. आपल्या सगळ्यांना अभ्यासासाठी ऑडिओ प्रोव्हाइड करून देणाऱ्या वसुधा मावशीलाही नमस्कार करते. आजचं संचलन करणाऱ्या स्वातीताई यांना नमस्कार करते. आणि खूपच गोड आणि सुंदर सुश्राव्य अशा मधुर वाणीमध्ये जिने आज गीतेचं पठण केलेलं आहे अशा ऋत्विकालाही नमस्कार करते. त्याचप्रमाणे जगदीश मूर्ती अशा सर्व वक्ता आणि जगदीश मूर्ती अशा सर्व श्रोतवृंदांना आपल्या सगळ्यांनाही नमस्कार करते. आज श्रीमद भगवद्गीता स्वाध्याय मंचाच्या अभ्यास वर्गामध्ये आपल्या चिंतनाचा विषय भगवद्गीतेतील 15वा अध्याय पुरुषोत्तम योग या अध्यायातील 13वा श्लोक असा आहे. या श्लोकाच्या चिंतनाची सुरुवात करण्यापूर्वी श्री गुरु डॉक्टर काकांचा श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करणाऱ्यासाठी जो ब्रीदवाक्य आहे ते उद्घृत करते. गीतेचे गीत गात रहा, अर्थ त्याचा पाहत रहा, अर्थानुसार जगत रहा, असे जगणे सतरूप चितरूप आनंदरूप होईल. पुनश्च श्री गुरु डॉक्टर काकांना नमस्कार करते आहे. हे ब्रीदवाक्य आपल्या सर्वांसाठी श्री गुरूंची आज्ञाच आहे. परम आदरणीय आचार्य सुनील काका व शैला काकू आपल्या सगळ्यांना हे भगवद्गीतेचं गीत कसं गायचं आहे ते शिकवत आहेत. आता भगवद्गीतेच्या पठणाच्या निमित्ताने सगळ्या लहान मुलांनाही त्यांनी यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलेलं आहे. जसं एक कुशल शेतकरी योग्य वेळी योग्य बियाची पेरणी करतो, त्याचप्रमाणे सुनील काका व शैला काकू या लहान मुलांच्या अंतःकरण रूपी भूमीवर भगवद्गीतेच्या पठणाद्वारे भगवद्गीतेच्या अभ्यासाची पेरणीच करत आहे. सुनील काका म्हणतात, अधिष्ठान दृष्टी ठेवावी, अधिष्ठान दृष्टी विकसित करावी. यासाठी अभ्यास कसा करावा ते आपल्याला सुनील काका आणि शैला काकू शिकवत आहेत. अभ्यास म्हणजे सद्ग्रंथांचा सतत श्रवण आपण सगळे करतोच आहोत. उपनिषदांचा श्रवण करणं आपलं सुरू आहे. सद्ग्रंथांचा सतत श्रवण करणे, मनन, चिंतन व निधिध्यासन करणे म्हणजे अभ्यास. आणि निधिध्यासन म्हणजे जीवनात त्या विचारांचं ऍप्लिकेशन हे होय. या अभ्यासासाठी जेव्हा आपण श्रवण करायला बसतो त्यावेळेस अभ्यासाचा ग्रंथ, वही व पेन श्रवणाला घेऊन बसावे असं शैला काकू आपल्याला दरवेळेस सांगतात. याचा उपयोग काय? तर जेव्हा आपण हे सगळं घेऊन बसतो आणि नोट्स घेतो, नंतर त्या नोट्सच्या मुद्द्यांचं चिंतन करावं. आणि ज्या विचारांचं आपण जेव्हा सतत चिंतन करतो ते विचार अंतःकरणात, आपल्या अंतःकरणात संस्कार रूपाने ते स्थिर होतात आणि या संस्कारानुसारच आपलं वर्तन होतं. म्हणून नोट्स घेणं,
त्याचं चिंतन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे अभ्यासाचा एक भाग आहे. मागील अभ्यास वर्गामध्ये वसुधा मावशींनी अभ्यासाचा उद्देश सांगितला. कारणासह वर्तमान, सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा अभ्यासाचा उद्देश आहे. अर्थातच हा परमार्थाचा उद्देश आहे. साध्य आहे आपलं कारणासह वर्तमान, सकल दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती करून घेणे म्हणजे सुखरूपता प्राप्त करणे, म्हणजेच नित्य प्राप्ताची प्राप्ती करणे. साधन आहे श्री गुरूंनी दिलेलं साधन, नाम, ध्यान आणि तत्वज्ञान. आणि साधना काय आहे? सद्ग्रंथांचं सतत श्रवण, मनन, चिंतन व निधिध्यासन, म्हणजे 24 तासाची साधना करायला शिकायची आहे. याप्रमाणे साध्य, साधन आणि साधना हे नेहमी लक्षात असले पाहिजे. या अध्यायाचे नाव पुरुषोत्तम योग आहे, म्हणजे जो उत्तमात उत्तम पुरुष आहे, जो पुरुषोत्तम आहे त्याच्याशी ऐक्य होणे, म्हणजे तोच मी आहे असा अनुभव घेणे व त्या अनुभवामध्ये स्थिर होणे. हा अनुभव श्री गुरूंच्या कृपेनेच प्राप्त होतो. तेव्हा प्राप्त होतो जेव्हा प्रामाणिकपणे श्री गुरूंनी दिलेलं साधन आपण नित्य जसं श्री गुरूंनी सांगितलं आहे तसं करतो, तेव्हा श्री गुरु कृपा करतात आणि श्री गुरु आत्मदृष्टी प्रदान करतात. आपल्याला जीवनात कसं जगायचं आहे त्याचे सूत्र श्री गुरु शिकवतात. डॉक्टर काकांची ओवी आहे, ते सूत्रची स्वये जाणावे, सूत्री राहुनी खेळावे, जीवन आनंदाचे करावे आयतन. प्रपंच आणि परमार्थाची सांगड कशी घालावी हे श्री गुरु शिकवतात. प्रपंच करताना ईश्वराचे अखंड अनुसंधान अपेक्षित आहे. धर्म व नीती सांभाळून केलेला प्रपंच साधनाच आहे. शास्त्रानुसार केलेला प्रपंच हा परमार्थच आहे. शास्त्रानुसार प्रपंच करत असताना पारमार्थिक तत्वाचे चिंतन व अनुसंधान ठेवून व्यवहार करायचा आहे. प्रपंच भगवंतमय आहे. विठ्ठल रूप म्हणून, राम रूप म्हणून जेव्हा आपण प्रपंच करतो, प्रपंचातली सर्व कामे करतो, तेव्हा ती विठ्ठलाची सेवा होते, म्हणजे उपासना होते. तो प्रपंच न राहता उपासनाच बनतो. असा प्रपंच जो असतो ना, तो उपासनाच बनतो. परमार्थाच्या छत्रछायेत प्रपंचाचे सगळे व्यवहार चालावेत. प्रपंच करता करता पारमार्थिक जीवन जगावं, म्हणजे व्यवहार बदलायचा नाहीये, पण प्रपंचाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. जीवन जगण्याची पद्धत बदलायची आहे. आता साधारणपणे प्रपंच करता वेळेस मी करता आहे, मी भोगता आहे हा भाव असतो. पण जेव्हा आपण पारमार्थिक विचाराच्या चिंतनात राहतो, जेव्हा परमात्म्याची सत्ता सगळीकडे आहे हा विश्वास असतो, भगवंत करता आहे हा विश्वास असतो, तेव्हा प्रपंच हा परमार्थमय होतो. म्हणजे फक्त जी पद्धत आहे, विचारांची पद्धत आहे, जी बैठक आहे ती बदलायची आहे. भगवंत करता आहे असा विचार करूनच परमार्थ करायचा आहे. भगवंताची सेवा म्हणून सगळे कर्तव्य कर्म करायचे आहे. आणि अशी सेवा जेव्हा करतो ना, तेव्हा प्रपंचातली कामं आपल्याला कंटाळवाणी, थकवा आणणारी नसतात. ती भगवंताची सेवा होते. त्यावेळेस प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कर्म देवाची सेवा आहे, भगवंताची सेवा आहे आणि ती उत्तमात उत्तम करायला पाहिजे असा भाव निर्माण होतो. आणि हे कर्म उत्तम होतात, निर्लेप होतात आणि निष्काम होतात. यामुळे चित्तशुद्धी आणि चित्तशांती होते. या चित्तशुद्धी आणि चित्तशांती होण्यामध्ये मदत होते आणि चित्ताचा चैतन्यात ऐक्य होण्यामध्येही, म्हणजे जे साध्य आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. हे विचार आपल्याला सत्संगामुळे मिळतात. परमार्थाचे जे सिद्धांत आपण शिकतो आहे त्याची प्रयोगशाळा प्रपंच आहे, हे समजून घेतलेच पाहिजे. ही दृष्टी विकसित करणं हे आजच्या श्लोकाचा उद्देश आहे. परमात्माची सत्ता जी आहे ती सगळीकडे आहे, परब्रह्म सगळीकडे आहे. जीवसृष्टी, भूतसृष्टी व संपूर्ण ब्रह्मांडाचा अधिष्ठान परमात्मा आहे. आणि हा अधिष्ठान
रूप परमात्मा जो आहे तो मी आहे. आणि तो मी कसा आहे आणि हा सर्वांमध्ये परमात्मा कसा बघता येतो हे श्री गुरु आपल्याला त्यांच्या उपदेशाने सांगतात. संत एकनाथ महाराजांचं भजन आहे, गुरु कृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कछु जानत नाही. जागत राम ही सोवत राम ही, सपन में देखू राजा राम ही. अंतर राम ही बाहिर राम ही, जहाँ देखू सो राम ही राम ही. एका जनार्दनी भाव इन्हीं जहाँ देखू सो राम सरीखा. सर्व संतांची हीच दृष्टी आहे. संतांना सगळीकडे परमात्माच दिसतो. त्रिभुवन संचले विठ्ठले गा, रीता ठावया राघवे विण नाही, भरला घन दाट हरी दिसे. या सगळ्या ओव्या आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण त्यांचा सगळ्यांचा उद्देश जो आहे की सगळ्या संतांची दृष्टी हीच आहे, परमात्मा अधिष्ठान आहे, ही त्यांची दृष्टी आहे. आणि श्री गुरु शिष्याला हे ज्ञानांजन देतात आणि शिष्याची स्वतःकडे आणि जगताकडे बघण्याची दृष्टी बदलतात. आजचा आपल्या चिंतनाचा श्लोक आहे, गामाविष्यच भूतानी धारयाम्यह मोजसा, पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. पृथ्वी संबंधी इथे भगवंत सांगत आहेत की या पृथ्वीमध्ये मी प्रवेश करतो, या पृथ्वीत प्रवेश करून सर्व भूतांना मी धारण करतो आणि त्यांचा सांभाळ करतो. उपनिषदच सांगतं, या पृथ्वीत मी प्रवेश करून सांभाळतो, त्या पृथ्वीला माझं स्वरूप कळत नाही. पृथ्वीत मी आहे पण पृथ्वीला मी कळत नाही. वायूत मी आहे पण वायूला मी कळत नाही. तेजामध्ये मी आहे पण तेजाला मी कळत नाही. मनामध्ये मी आहे, मनाला मी कळत नाही. बुद्धीमध्ये मी आहे पण बुद्धीलाही मी कळत नाही. मग मी कुणाला कळतो? तर याचं एकच उत्तर आहे, मी झाल्याशिवाय मी कळणार नाही. मीच झाल्याशिवाय मी कळणार नाही, हे त्याचं उत्तर आहे. शास्त्रामध्ये कळण्याची सगळी सोय आहे, म्हणजे परोक्ष ज्ञानाची सोय आहे. परोक्ष ज्ञानाने मीच स्वरूप कळतं, श्रीकृष्णाचं स्वरूप कळतं. पण श्रीकृष्ण जर खरा कळायचा असेल ना, तर त्याचा अनुभव घेऊन, म्हणजे त्याच्याशी एक होऊनच तो कळतो. समर्थ म्हणतात, सगुणाचेनी आधारे निर्गुण पावीचे निर्धारे, सारासार विचारे संतान संगे. सारासार विचारे संतान संगे हे अत्यंत महत्वाचं आहे. याप्रमाणे दर्शनाची सगळी सोय आहे. पण तादात्म्य जे आहे ते विचारांनी आणि फक्त विचारांनीच जर दिवसभर त्याला बघण्याची सवय लावून घेतली तर मग तादात्म्य पावणं सोपं जातं. आणि दिवसभर जर आपल्याला पाहिजे ते बघत राहिलं तर हे होणे शक्य नाही. 23 तास बरोबर स्वतःला आवरलं असेल, सावरलं असेल, जीवनाची घडी बसून घेतलेली असेल, तर 1 तास जे श्री गुरूंनी दिलेली साधना आहे ती साधना व्यवस्थित होईल आणि तो 1 तास साजरा होतो. यासाठी 23 तास शिस्तबद्ध पारमार्थिक शिस्त ज्याला म्हणतात त्याप्रमाणे जसा अवलंब करायला पाहिजे, या जीवनाचा जसा उपयोग करायला पाहिजे, त्याचा वापर करायला पाहिजे, जिथे जे बघायला म्हटलंय श्री गुरूंनी ते तसंच बघायचं, त्याच पद्धतीने बघायचं. अशा पद्धतीने त्या जीवनाची घडी जर बसून घेतलेली असेल ना, तर मग परमार्थ हे सोपं होतं. आणि जर असं नाही केलं तर परमार्थ हे फक्त मृगजळासारखं होतं. असं व्हायला नको असेल तर प्रपंचात राहून पारमार्थिक जीवन जगणं आपल्याला शिकायचं आहे. ही गोष्ट अवघड आहे, नक्कीच अवघड आहे. असं जगणंही अवघड आहे, पण ही गोष्ट कौशल्याची आहे आणि ते प्रपंचात राहूनच साध्य करायचं आहे. अभ्यासाने हे साध्य होते आणि यासाठी 24 तासाची साधना करायची आहे. आजच्या श्लोकावर येऊ आणि हा अभ्यास आपल्याला सतत करायचा आहे.
आजचा श्लोक आहे, गामाविश्यच भूतानी धारयाम्यहमोजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. याचा शब्दशः अर्थ आधी बघूया. मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या धारणा शक्तीने पृथ्वीवरील सर्व वस्तूंचे धारण करतो. तसेच रसमय चंद्र होऊन सर्व औषधींचे पोषण करतो. या श्लोकामध्ये भगवंतांनी स्वतःचा महिमा सांगितलेला आहे. या श्लोकामध्ये सर्व दृश्य सृष्टी ईश निर्मित आहे आणि ईश्वराच्या सामर्थ्याचा अनेक माध्यमातून प्रत्यय येतो. ईश्वर सर्वज्ञ व सर्व शक्तिमान असल्यामुळे त्या सामर्थ्याला नियोजनाची जोड आहे. सूर्याचे तेज व प्रकाश आणि अग्नीचे तेज यातील सामर्थ्य तेच आहेत. ऊर्जा आणि उजेड या दोन्हीची मानवाला अत्यंत गरज आहे. आणि हे ऊर्जा आणि उजेड जे आहे ना, ती ईश्वराच्या नियोजनानुसारच माणसाला मिळतात किंवा प्रत्येक जीवाला त्याचा लाभ होतो. या दोन्हींच्या दर्शनाने साधकाला परमेश्वराचे स्मरण व्हावे. यातूनच सूर्य उपासना, चंद्र उपासना आणि अग्निपूजा निर्माण झाल्या. चंद्राचे शीतल तेजही माणसाला प्रसन्न करते. तेथील परमेश्वराचे अस्तित्व लक्षात घेऊन चंद्राला ओवाळले जाते चतुर्थीला, आणि अनेक जे सण आहेत त्यावेळेस आपण चंद्राची पूजा करतो. पण ती पूजा करता वेळेस परमेश्वराचे अस्तित्व लक्षात घेऊन चंद्राला ओवाळले पाहिजे. उपनिषद असे सांगते की जो पृथ्वीत राहून तिची धारणा करतो पण पृथ्वी ज्याला जाणत नाही तो आत्मा मी आहे. परमेश्वराच्या अप्रतिहत शक्तीमुळे एकमेकांचे विरोधी असलेले पृथ्वी व पाणी, अग्नी व पाणी इत्यादी भूत गुण्या गोविंदाने एकत्र नांदतात. ज्या त्या बीजापासून जे तेच जीव निर्माण होतो. म्हणजे वनस्पतीपासून, आंब्याच्या झाडापासून आंबाच निर्माण होतो. मनुष्याच्या पोटी मनुष्यच जन्माला येतो. असं ज्या त्या बीजापासून जो तोच जीव निर्माण होतो आणि ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार तो जगतो. अशी त्याचीच योजना आहे, म्हणजे परमेश्वराचीच योजना आहे. अमृत रूप असलेला चंद्र हे त्याचे स्वरूप आहे. तो चंद्राच्या माध्यमातून औषधी व वनस्पती यांना पुष्ट करतो. प्राण्यांनी खाल्लेले अन्न पचणे हे प्राण्यांसाठी अतिशय आवश्यक आहे. पचनाचे कार्य वैश्वानर होऊन परमात्माच करतो. अग्निरूप ऊर्जा जी आहे ना, ही जी वैश्वानराची जी अग्निरूप ऊर्जा आहे ती परमेश्वराचीच आहे. परमेश्वरामुळेच बुद्धीला चालना मिळते. म्हणून कोणतंही स्मरण झालं तरीही परमेश्वराची आठवण करावी आणि विस्मरण झालं तरीही परमेश्वराचीच आठवण करावी. कारण बुद्धीला चालना जी आहे तो परमेश्वरच देतो. म्हणूनच परमेश्वरच जाणण्यायोग्य आहे, परमात्माच जाणण्यायोग्य आहे आणि सर्व वेदांचे साररूप तात्पर्य ब्रह्म आहे. परमेश्वर स्वतःच्या अपरिमित मायाशक्तीच्या सामर्थ्याने पृथ्वीमध्ये प्रवेश करून सर्व पृथ्वीला अंतर्बाह्य व्याप्त करतो आणि सर्व भूतमात्रांना आधार देतो. ज्याप्रमाणे पाणी मातीमध्ये संयोग पावते आणि स्वतःच्या स्नेहाने चिकटपणा त्या मातीमध्ये निर्माण करते. जेव्हा अशी ओली माती आपण भिंतीवर फेकतो त्यावेळेस ती माती भिंतीला चिकटून जाते. त्याप्रमाणे परमेश्वराची मायाशक्ती जी आहे, परमेश्वर त्याच्या मायेमधून क्रमाने आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी ही पंचमहाभूते निर्माण करतो आणि त्यामध्ये तोच मायाशक्तीच्या सामर्थ्याने प्रविष्ट होतो. पृथ्वीला अंतर्बाह्य व्याप्त करतो. त्यानंतर पृथ्वीमधून निर्माण झालेल्या स्थावर जंगमादी भूतमात्रांनाही तो धारण करतो. याचा अर्थ भूतमात्रांना चलनवलनादी क्रिया, सर्व प्रकारचे व्यापार करण्यासाठी पृथ्वीची स्थिरता आवश्यक आहे. तीच स्थिरता आणण्यासाठी मी पृथ्वीमध्ये प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीने पृथ्वीला घट्ट धरून ठेवतो.
मीच पृथ्वीला निर्माण करून आधार देतो, म्हणून पृथ्वी ही माझी विभूती म्हणून पाहावे, असं भगवंत सांगतात आहे. पृथ्वीमध्ये प्रवेश करून मीच आपल्या शक्तीने सर्व भूतमात्रांना धारण करतो. आपल्याला उदाहरण माहिती आहे की जेव्हा घर बांधतात त्यावेळेस जमिनीमध्ये पक्का मुरुम लागेपर्यंत खणतात आणि जेव्हा पक्का मुरुम लागतो त्यावेळेस तिथे पिल्लर बांधतात. पिल्लर बांधले की ते पिल्लर जे आहेत ना ते 50-60 मजली बिल्डिंग स्थिर ठेवतो, त्याला धारण करतो. आणि एवढ्या पिल्लरवर एवढी मोठी बिल्डिंग कशी स्थिर राहते? कशामुळे स्थिर राहते? तर पृथ्वीमुळे स्थिर राहते. कारण पृथ्वीमध्ये धारण करण्याची शक्ती आहे आणि मीच आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो, असं भगवंत सांगतात. पृथ्वीमध्ये धारण करण्याची आतोनात शक्ती आहे. सकाळी उठल्याबरोबर कराग्रे वसते लक्ष्मी हा श्लोक म्हटल्यावर अंथरुणावरून जेव्हा उठतो त्यावेळेस पृथ्वीला नमस्कार करावे. पृथ्वी मातेला वंदन करून पृथ्वीवर पाय ठेवावा असा संकेत आहे. पृथ्वी मातेला वंदन करण्यामध्ये पृथ्वी मातेबद्दल कृतज्ञता आहे की हे पृथ्वी माते, तू मला धारण केले आहेस, तू सगळ्या विश्वाला धारण करतेस, सगळा भार तुझ्या शक्तीमुळे सांभाळला जात आहे. तुला माझा पाय लागणार त्याबद्दल पादस्पर्शम क्षमस्वमी. हे पृथ्वी माते, तू मला क्षमा कर. सहन करणं आणि सहन करण्याबद्दल जराही तक्रार न करणं याला क्षमा म्हणतात. धारयामी अहम ओजसः. ओजसः म्हणजे शक्ती. पृथ्वीमध्ये धारण करण्याची शक्ती आहे. भगवंत सूर्य, चंद्र आणि अग्नी यांच्या तेजामध्ये आहे. सूर्याच्या ठिकाणी असलेलं तेज, चंद्राच्या ठिकाणी असलेलं तेज, अग्नीच्या ठिकाणी असलेलं तेज हे माझं तेज आहे असं अर्जुना तू समज. अर्जुनाच्या निमित्ताने भगवंत हे आपल्यासाठी सांगत आहे. म्हणजे चैतन्य ज्योतीच्या रूपाने सर्वत्रच असणारा ते भगवत तेज आहे. निर्देशाकरिता आधिक्य असलेले हे 3 उदाहरणं आपल्याला सांगितलेले आहेत. सर्वांच्या ठिकाणी ती चैतन्य ज्योती आहे, सगळ्या ठिकाणी ती चैतन्य ज्योती आहे, पण ती लक्षात येत नाही. कबीरजी म्हणतात, नजर ना आवे आत्मज्योती, तेल ना बत्ती बुझ ना जाती, नजर ना आवे आत्मज्योती. माझं तेज सर्वत्र घटाघटामध्ये आहे, पण ते लक्षात येत नाही. बरंच आधिक्य असल्यामुळे चंद्र सूर्याच्या ठिकाणी ते तेज जाणवून जातं. तरीही ते तेज त्याचंच आहे, म्हणजे भगवंताचं आहे हे लक्षात येत नाही. माझंच तेज सर्वत्र आहे. सर्व भूतमात्रांच्या संबंधाने तेजाचं आधिक्य असणारे हे 3 उदाहरणं फारच उपकारक आहेत. म्हणूनच त्याचा उल्लेख इथे केलेला आहे. सर्व तेज चैतन्य हे परमात्म्याचं आहे असं आपण निश्चितपणे समजावं. प्रकृतीजवळ ते तेज नाही, जीवाजवळ ते तेज आहे. आपल्याला जीव दिसत नाही आणि न दिसणारा जीव जातो केव्हा? जेव्हा मृत्यू येते. शरीरम यद वाप्नोती हे श्लोक आपण बघितलेला आहे. यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाती वायुर्गंधा निवाशयात. जेव्हा हा जीव निघून जातो या शरीरातून तेव्हा त्या देहाला कुणीही घरात ठेवत नाही, 24 तासही ठेवत नाही. परमात्म्याचा सच्चित आनंद रूप चैतन्य हे इंद्रियांना प्रत्यक्षपणे गोचर होत नाही, पण परमात्म्याच्या अधिष्ठानावरच हा जीव कार्यरत असतो. परमेश्वर सगळीकडे आहे. धारयामी अहम ओजसा, या पृथ्वीच्या शक्तीमध्येही तोच आहे. ओजस शब्दाचा अर्थ शक्ती असा होतो. धारयामी शब्दाचा अर्थ धारण करणे आणि पुष्णामी शब्दाचा अर्थ आहे संवर्धन करणे. पृथ्वीची जी धारण करणे आणि संवर्धन करण्याची जी शक्ती आहे ती माझ्याच मुळे आहे, ती माझीच शक्ती आहे असं भगवंत सांगतात. या पृथ्वीवर जी भूमी आहे ना ती 1/3 आहे आणि पाणी 2/3 आहे. तरीही
भूमी या पाण्यात विरघळून जात नाही, कारण तिला भगवंतांनी धारण केलेलं आहे. फक्त पृथ्वीलाच नाही तर सर्व भूतमात्रांना भगवंतांनी धारण केलेलं आहे. आणि भगवंतांनी ज्याला धारण केलेलं असतं तो टिकतोच. भगवंतांनी ज्याला धारण केलेलं असतं तो राहतो. सर्व भूतमात्रांना मी धारण केलेलं आहे असं भगवंत सांगतात. आपल्याला भक्त प्रल्हादाची गोष्ट माहिती आहे. भक्त प्रल्हादांना त्याच्या वडिलांनी विचारलं की कुठे आहे तुझा नारायण? तर भक्त प्रल्हादांनी उत्तर दिलेलं आहे की नारायण सगळीकडे आहे, जिथे बघाल तिथे तो आहे, नारायण कुठे नाही ते सांगा. हिरण्यकश्यपूला राग आला आणि हिरण्यकश्यपूनी खांबाला, या खांबात तुझं नारायण आहे का असं विचारलं. प्रल्हादांनी सांगितलं नक्कीच आहे, नचायला काय झालं? हिरण्यकश्यपूनी त्या खांबाला लाथ मारली आणि त्यावेळेस खांबातून सगुण साकार भगवान नरसिंह प्रकट झाले. कारण ब्रह्मस्वरूपात ते तिथे होतेच, सगुण रूपात ते प्रकट झाले. ब्रह्म सत्ता रूप आहे, सच्चिदानंद ब्रह्म, या दृष्टीने ते ब्रह्म ऑलरेडी तिथे होतेच. कारण त्याशिवाय खांबा पण धारण केलंच नसतं. पृथ्वी पाण्यामध्ये असून सुद्धा पाण्यात बुडत नाही, कारण भगवंतांनी त्या पृथ्वीत प्रवेश केला आहे. पृथ्वीपासून जीवसृष्टी निर्माण झाली आहे. अन्नात भवती भूतानी परजन्यात अन्न संभवः, ही सगळी जगदोत्पत्तीची क्रमवारी भगवंतांनी लावून दिली आहे. पृथ्वीमध्ये धारण करण्याची शक्ती आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे कोणतीही वस्तू आकर्षण करण्याची शक्ती पृथ्वीमध्ये आहे. पृथ्वीमध्ये चुंबकीय शक्ती आहे. अशा प्रकारे म्हणजे ओढून घेण्याची शक्ती आहे. गावाकडे पावसाच्या दिवसात खूप साप निघतात. कमी विषारीही साप असतात, ते चावतात. त्यावेळेस प्राथमिक उपचार म्हणून ओली चिकट माती जी असते ना, काळी चिकट माती, ती माती कपड्यामध्ये गुंडाळून जिथे सापाने चावलंय तिथे लावतात आणि तो विष जो आहे काही प्रमाणात ती माती शोषून घेते. हा प्राथमिक उपचार केला जातो. म्हणजे शोषण करण्याची ही जी शक्ती आहे, ओढून घेण्याची जी ताकद आहे, ती पृथ्वीमध्ये आहे. पृथ्वीच्या या शक्ती माझ्या सत्तेवरच आहे. नाना तऱ्हेच्या शक्ती माझ्यामध्येच खेळतात. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांच्यामध्ये सुसंबद्धता आहे. ही पृथ्वी केव्हा निर्माण झाली, ती किती धारण करणार, किती काळ धारण करणार आणि कशी नष्ट होणार, याचं सगळं नियोजन आहे, ठरलेलं आहे. बृहदारण्य उपनिषदामध्ये याज्ञवल्क्यांनी गार्गींना सांगितलेलं आहे की हे गार्गी, 15 दिवस, महिना, 15 दिवस, हप्ता यापेक्षा कमी काळ, संवत्सरापेक्षा मोठा काळ, इतकी जी आखणी आहे ती इतकी व्यवस्थित आहे की या अक्षराच्या म्हणजेच परमात्म्याच्या सत्तेवर जीवलोक आणि पृथ्वी धारण केलेली आहे. या सत्तेनेच चंद्र, सूर्य त्यांच्या ठिकाणी स्थित आहेत. अक्षराच्या सत्तेनेच निमिष, मुहूर्त, दिवस, रात्र, पक्ष, मास, ऋतू आणि संवत्सर धारण केलेले आहे. हे गार्गी, या अक्षराच्या सत्तेने पूर्ववाहिनी आणि अन्य नद्या श्वेत पर्वतातून वाहतात आणि पश्चिम वाहिनी नद्या त्या दिशेचे अनुकरण करतात. परंतु ही जडशक्ती नव्हे, ही जडशक्ती नव्हे. म्हणून भगवंत म्हणतात अहम धारयामी आणि अहम पुष्णामी. आता मीच सोम आहे, म्हणजे पोषण शक्ती ही मीच आहे. पृथ्वीची एवढी शक्ती आपल्याला कळली. परमात्म्याचा सच्चित आनंद रूप चैतन्य जेवढं सजीव अशा जीवांमध्ये आहे, तेवढीच चैतन्य शक्ती जडामध्ये पण आहे. आपण स्वतःला चेतन समजतो. आपण इकडून तिकडे जाऊ शकतो, खाऊ पिऊ शकतो, फिरू शकतो. पण खरं म्हणजे ही जी शक्ती आहे ना, चैतन्य शक्ती, ही जड वस्तूंमध्ये पण आहे. हा टेबल आहे, या टेबलमध्येही ते चैतन्य तत्व आहे. टेबल इथून तिकडे जाऊ शकत नाही, दगड इथून तिकडे जाऊ शकत नाही, पण त्यामध्येही ही चैतन्य शक्ती आहे. कशावरून आहे? हा टेबल कुठेही जात नाही, एकाच ठिकाणी स्थिर राहतो.
पण याच्यामध्ये चैतन्य शक्ती कशावरून आहे? तर ती स्फुरण रूपात आहे. ज्यात चैतन्य नाही तो अनुभवाचा विषय होऊ शकत नाही. जे दिसतंय त्या अर्थी ते स्फुरण रूप आहे. स्फुरण हे चैतन्याचा धर्म आहे. ज्या अर्थी हे टेबल इथे दिसत आहे त्या अर्थी इथे स्फुरण आहे. जिथे स्फुरण आहे म्हणजे तिथे परमात्मा आहे. जाणण्यापुरतं चैतन्य इथे आहे आणि ते परमात्म्याचंच आहे. मग आपला व्यवहार जड वस्तूंना हाताळताना कसं असावं? हा साधक या दृष्टीने आपणच विचार करायला पाहिजे. परमात्मा दृष्टी ठेवली तर परमात्मा सगळीकडे आहे, जड वस्तूमध्ये पण आहे असा जर विचार केला तर प्रत्येक वस्तू नीट नेटकी व्यवस्थित ठेवल्या जाईल आणि त्याचा उपयोग सन्मानाने केला जाईल. अशा प्रकारे सगळं जे चैतन्य आहे ना ते परमात्म्याचंच आहे. यासाठी आपण एक उदाहरण बघूया. भगवान श्रीराम, सगळ्यांना रामायणातली सगळ्या कथा माहिती आहेत. फक्त मी आठवण करून देते आहे की भगवान श्रीरामांनी एका शिळेला, शिळा म्हणजे मोठ्या दगडाला स्पर्श केला आणि त्या शिळेतून एक दिव्य स्त्री प्रकट झाली. अहिल्या देवी तिथे प्रकट झाली. तिने भगवंताला नमस्कार केला आणि ती स्वरूपात लीन झाली. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. जिथे चैतन्याचा अभावच आहे, जिथे चैतन्य नाहीच, त्यातून चैतन्य निर्माण होणे अशक्य आहे. छांदोग्य उपनिषदात आहे, अथम असतः सत जायतः. असत वस्तूमधून सत कसं निघेल? जडातून चेतन कसं निघेल? दुःखातून आनंद कसा होईल? ज्या अर्थी एका शिळेतून एक चैतन्य कोणीतरी व्यक्ती बाहेर निघते आहे, त्या अर्थी शिळा चेतनच असली पाहिजे, हा पुरावा आहे त्याचा. पण त्यातलं चैतन्य आपल्यातल्या चैतन्या इतकं स्पष्ट नाही. हे अस्पष्ट चैतन्याला देखील चैतन्य बनवतं. दुसरं उदाहरण ज्ञानोबांचं. जेव्हा चांगदेव महाराज ज्ञानोबांना भेटायला गेले तर ते वाघावर बसून भेटायला गेले आणि ही गोष्ट जेव्हा ज्ञानेश्वरांना कळली त्यावेळेस त्यांनी म्हटलं की इतका मोठा योगी आपल्या भेटीसाठी येतोय, आपणही त्याच्या स्वागतासाठी 4 पावलं पुढे जायला पाहिजे. म्हणून आणि आपणही कोणत्या तरी वाहनावर बसून जायला पाहिजे. चौघेही भावंड भिंतीवर बसले होते आणि लगेच ज्ञानदेवांनी म्हटलं, भिंतीबाई चल, आणि भिंत चालायला लागली. आपल्याला हे चमत्कार वाटतं, पण जे ब्रह्मवेत्ता पुरुष असतात त्यांची दृष्टी फक्त ब्रह्म सगळीकडे बघण्याची झालेली असते. त्रिभुवन संचले विठ्ठलेगा अशी त्यांची दृष्टी असते. जड व चैतन्य जड व चेतन सगळ्यांमध्ये ज्ञानी पुरुष परमात्म्यातलाच बघतात. तुकोबांचा अभंग आहे, अशक्य काय तुम्हा नारायणा, जडासी चेतना आणावया. ज्ञानोबांनी म्हणावं आणि त्या भिंतीने चालायला लागावं हे अशक्य नाहीये. सर्वत्र चैतन्य आहे हे स्पष्टपणे मान्य करणं हे आहे. त्याच्या प्रकटीकरणातला फरक असतो आणि सामर्थ्य संपन्न पुरुष अप्रकट वस्तूला प्रकट करू शकतात आणि याप्रमाणे भिंतीचं चैतन्य जागं झालं आणि भिंत चालायला लागली. एकच चैतन्य सर्वव्याप्त असं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातलं आणखीन एक प्रसंग आहे. लोकांना चमत्कार वाटतं की ज्ञानोबांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले, पण ज्ञानेश्वरांनी काय म्हटलं रेड्याला की या साऱ्या ब्राह्मणांची इच्छा आहे की तू वेद म्हणावे आणि ब्राह्मणालाही ही इच्छा का व्हावी? कारण तुझ्यामध्ये तो सामर्थ्य आहे, तू वेद म्हणू शकतो. म्हणून या ब्राह्मणांच्या सामर्थ्याने तू वेद म्हणू शकणार आहेस. निश्चितच ब्राह्मणांचं ते सामर्थ्य नव्हतं, ज्ञानोबांचं सामर्थ्य होतं. पण ज्ञानोबांचा हा मोठेपणा आहे की त्यांनी ब्राह्मणांना इतका मान दिला, त्यांना सन्मान दिलेला आहे. ब्राह्मणाची सेवा करायची आहे, त्यांची इच्छा पूर्ण करायची आहे. म्हणून रेड्या तू वेद म्हण. एकरसत्व, अखंड एकरसत्व या चैतन्याला आहे.
चैतन्याचं सामर्थ्य आहे आणि म्हणून जेवढं चैतन्य ज्या सामर्थ्याने ज्ञानोबाच्या चित्तात प्रकट आहे तेवढंच रेड्याच्या ठिकाणचं ते चैतन्य तसंच प्रकट झालं आणि रेड्यांनी वेद म्हटले. मुद्दा असा आहे की सर्वांच्याच ठिकाणी यदादित्य गतं तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धी मामकम. अंतःकरण कमी जास्त स्वच्छतेचं असलं म्हणजे प्रकटीकरणात फरक असतं. ते चैतन्य ते तेज तिथे नाही असं बिलकुल नाही. समर्थ असणारा त्यातल्या अप्रकट भावाला प्रकट करतो. याच्या पलीकडे काहीही करत नाही. तो काहीही उत्पन्न करत नाही, काहीही आणत नाही. अशा प्रकारे अखंडपणे चैतन्य सगळीकडे आहेच. काही सुप्त प्रमाणामध्ये तो सर्वत्र आहे. आपण एक उदाहरण बघूया. मातीचं ढेकूळ आणि काचेचा तुकडा या दोघांमध्ये सूर्याचा जो प्रकाश आहे, सूर्याचा जो तेज आहे तो सारखाच पडतो. पण त्याच्या प्रकटीकरणाच्या सामर्थ्यामध्ये फरक असल्यामुळे काचेच्या तुकड्यामध्ये आपल्याला प्रतिबिंब त्याचं प्रकटीकरण प्रत्यक्ष दिसतो आणि मातीच्या ढेकळामध्ये त्याचा प्रतिबिंब आपल्याला दिसत नाही, कारण त्याचं सामर्थ्य कमी आहे. भिंतीपुढे जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा आपला प्रतिबिंब त्या भिंतीवर पडत असतो, तो पण आपल्याला दिसत नाही. अत्यंत अस्पष्टपणे असं तो आपला जो प्रतिबिंब असतो तो असतोच. पण आरशामध्ये जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपला प्रतिबिंब आपल्याला जसंच्या तसं दिसतं, कारण दोघांच्या स्वच्छतेत फरक आहे. चैतन्याचा अभाव, ज्योतीचा अभाव म्हणजे ज्ञानाचा अभाव, आनंदाचा अभाव कदापि नाही, सत्तेचा अभाव कदापि नाही. हा जड दिसणारा संसार माझ्यापासूनच निर्माण झालेला आहे. हा संसार माझ्या सामर्थ्याने, माझ्या तेजाने, माझ्या बलाने स्फुरण रूप आहे. माझ्या सद्गुणांनी सत्तावान आहे. विषयांद्वारे का होईना जीवाला जो सुख होतं ते माझ्याच सुखाने होतं. परमात्म्याच्या आनंदाने, परमात्म्याच्या अंशाच्या लाभाने हे येथील सर्व भूतमात्रे आपली उपजीविका चालवतात, म्हणजे जिवंत राहतात. अखंड एकरसत्वाने असणारं चैतन्य समर्थाच्या स्पर्शाने, समर्थाच्या सानिध्यात प्रकट होऊन जातं. गामाविश्यच भूतानी धारयामी. पृथ्वीमध्ये मी प्रवेश करतो आणि माझ्या बलाच्या साहाय्याने पृथ्वीवरच्या सर्व भूतांना धारण करतो. पृथ्वीवर किती भूते आहेत? मनुष्य, चतुष्पाद प्राणी, डोंगर, नद्या, वनस्पती, समुद्र हे सर्व भूतेच आहे. हे सर्व भार पृथ्वी सहन करते. हे सर्व ओझं तिला पेलत आहे. कसं पेलत आहे? तर पृथ्वीमध्ये मी प्रवेश करतो व माझ्या बलाने, माझ्या सामर्थ्याने मी ही भूते धारण करतो, असं भगवंत सांगतात. भगवंत म्हणतात, माझं ओज, माझी शक्ती, माझं सामर्थ्य, माझं बल जोपर्यंत कुठे येत नाही, ते प्रकट असत नाही, तोपर्यंत इथल्या भूतांमध्ये काहीही शक्ती नाही, काहीही करण्याचं बल त्यांना प्राप्त होत नाही, काहीही धारण करण्याची, पेलण्याची, कोणतंही कर्म करण्याची शक्ती येत नाही. मग मी हे करतो, मी ते करतो, मी घराला सांभाळतो, घरातला कर्ता मी आहे, हा विचार, हा अहंकार आपण किती करावा? कारण भगवंताच्या बलानेच आपण सर्व काही करू शकतो आहे. इथे भगवंत सांगतात आहे की बलरूपाने पृथ्वीत मी प्रविष्ट आहे. धर्माला अविरुद्ध असणारं जे बल आहे ती परमात्म्याची विभूती आहे. मी बल आहे आणि असा बल असणारा परमात्मा पृथ्वीत प्रविष्ट होतो आणि म्हणून ही पृथ्वी या सर्वांना धारण करून स्वतःचा सगळा तोल सांभाळून घेते. कुठेही ती कोलमडत नाही, पडत नाही. आपण एक गमतीशीर एक उदाहरण बघूया याच्यासाठी.
की आता श्रावण महिना सुरू आहे आणि शंकराच्या मंदिरामध्ये, भगवान शंकराच्या मंदिरामध्ये भयंकर प्रचंड अशी गर्दी असते. इतकी गर्दी असते की कुणाचा पाय मुरगळला, कुणाला काही लागलं तरीही त्याचा तोल कुठेही जाणार नाही. कारण इतके गजबज लोक एकमेकांशी म्हणजे इतक्या गर्दीमुळे जुडलेले असतात की तो माणूस कुठेही पडत नाही, कोलमडत नाही. एकदा विवेकानंदांना एका चिकित्सकाने विचारलं की ही पृथ्वी पडत का नाही हो? युगानुयुगे फिरते आहे, सारखी फिरते आहे, एवढं ओझं घेऊन फिरते आहे, पण ती पडत का नाही? स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं, कुठे पडणार ती? पडायला काहीतरी रिकामी जागा हवी आहे ना. रिकामी जागा नाहीये, कुठेही तिला रिकामी जागा नाहीये पडायला. कुठे पडणार ती? म्हणून ती पडत नाही. रीता ठावया राघवे वीण नाही, सर्व बाजूंनी तिचा तोल सांभाळला गेलेला आहे, म्हणून ती पडत नाही. व्यापक ब्रह्मवस्तूने पृथ्वीचा तोल सांभाळलेला आहे, याची आपण कल्पनाच करू शकत नाही. कारण हा कल्पनेचा विषय नाही, हा बुद्धीने जाणण्याचा विषय आहे. पृथ्वी सगळी भूते पाळते. ज्या दिवशी पासून ती निर्माण झाली तेव्हापासून महाप्रलयापर्यंत ही भूतांना वाहत राहणार आहे. धारयामी अहमोजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. याच भूतलावर वनस्पती आहे, त्यांचं मी पोषण करतो. बलरूपाने पृथ्वीत प्रविष्ट होऊन सर्व भूते धारण करण्याएवढी दृढ या पृथ्वीला करतो आणि पृथ्वीवरील सर्व वनस्पती आणि प्राणी जीवन चालावं म्हणून मीच यांना पुष्ट करतो. हे करण्यासाठी मी चंद्रामध्ये रसरूपाने प्रविष्ट होतो. रसात्मकः. रस आत्मरूप आहे, तो चंद्रात जातो. चंद्रात रसरूपाने परमात्म्याचा प्रवेश आहे. चंद्राला रसाकारः म्हणतात. सर्व रस त्याच्यात आहे. सर्व वनस्पतींना तो पुष्ट करतो, वनस्पतीचं पोषण करीत राहतो. स्वतःच्या अमृत रसाच्या द्वारे सर्व वनस्पतीचं पोषण करीत असतो. शुक्ल पक्षात चंद्र वनस्पतीचं पोषण करतो. गर्भवती स्त्रियांचं गर्भही शुक्ल पक्षात वाढतो, हे कार्य चंद्राचंच आहे. रसाकारः त्याला म्हणतात. सामर्थ्य असं आहे की तो सर्वांमध्ये मधुर रस निर्माण करतो. आपल्या शरीरामध्ये साखर निर्माण होण्याची यंत्रणा आहे. एकही दिवस आपण उसापासून बनलेली साखर किंवा कोणतीही गोड वस्तू जरी नाही खाल्ली, पण आपण जे अन्न खातो, वरण भात भाजी पोळी जेही खातो, त्या अन्नाचं पहिल्यांदा शर्करेत रूपांतरण होतो. शर्करेत मध्ये म्हणजे शर्करा म्हणजे ग्लुकोज, ग्लुकोजमध्ये रूपांतरण होतं. तो ग्लुकोज जेवढं आवश्यक आहे तेवढं आपलं शरीर वापरतं आणि त्या ग्लुकोजचं रूपांतरण ग्लायकोजनमध्ये होऊन तो आपल्या शरीरामध्येच स्टोअर असतो, म्हणजे जमा असतो. जेव्हा जेव्हा ऊर्जेची शक्तीची आपल्याला गरज वाटते त्यावेळेस ग्लायकोजनचं रूपांतरण परत ग्लुकोजमध्ये होतो. ही प्रक्रिया आपल्या शरीरामध्येच होते. आपण ज्वारीची भाकर जरी खाल्ली किंवा बाकी काहीही खाल्लं तरी शरीरात साखर तयार होते. म्हणजे पचन क्रियेमध्ये कोणत्याही अन्नाचं पहिले रूपांतरण शर्करेत होतं. साखर कारखाना आपल्या शरीरात आहे की नाही? अशा प्रकारे सगळ्या वनस्पतीत रसनिर्मिती चंद्रापासून होते. त्याच्याजवळ रस कुठून आलं? तर रसरूपाने अव्यय असा जो मी आहे तो रसरूपाने त्याच्यात प्रविष्ट आहे. मी अव्यय असल्यामुळे त्याच्या जवळचा रसाचा जो स्रोत आहे तो कधीही बंद पडत नाही, असं भगवंत सांगत आहे. अव्याहत रस प्रवाहित मी करतो आहे आणि जोपर्यंत पृथ्वीवर वनस्पती आहे तोपर्यंत चंद्र राहील आणि त्याला पोषण करणे भाग आहे. आणि जोपर्यंत चंद्र राहील तोपर्यंत या वनस्पतीचं पोषण होणं आहे. रसात्मकः असा रसाकार असणारा मधुर रसाचा अखंड स्त्रवण असणारा जो चंद्रमा, त्यातला रस मी आहे. सर्व औषधी वनस्पती यांच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. आपल्याला माहिती आहे
वनस्पतीपासूनच औषध निर्माण होतो. आयुर्वेद शास्त्र आपलं खूप जुनं शास्त्र आहे. कशासाठी? रोगांना दुरुस्त करण्यासाठी. आणि सगळ्या वनस्पतीच औषध रूपांनी त्यांचं काम करत राहतात. आणि या औषधांमधूनच आपल्याला शक्ती प्रदान होते. कोणत्याही रोगाविरुद्ध लढण्याची शक्ती आपल्याला या वनस्पती औषधीपासून प्राप्त होते. अशी प्रचंड जी शक्ती आहे, ती प्रचंड शक्ती माझीच आहे असं भगवंत म्हणतात. तसेच पालेभाज्या, धान्य यांच्यामध्ये पण शक्ती आहेत. विटॅमिन्स, अनेक प्रकारचे विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स जे काही आहे ते सगळे आपल्या सगळ्यांना धान्यापासून, अन्नापासून मिळते आहे. सगळ्यांना त्याची विशिष्ट अशा प्रकारची चव आहे. उसाला गोड, कारल्याला कडू, चिंचेला आंबट, आवळ्याला तुरट अशी चव जी आहे ती विशिष्ट प्रकारची आहे. ही शक्ती, हे स्वाद, रसरशीतपणा वगैरे परमेश्वराचीच शक्ती आहे. आणि या सगळ्यांमध्ये पण संतांना काय दिसतं? परमात्माच दिसतो. संत सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणून रसात्मक चंद्र माझीच विभूती आहे, पृथ्वी माझीच विभूती आहे, चंद्र माझीच विभूती आहे, अन्न हे माझे स्वरूप आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये औषध घेताना किंवा अन्न खाताना तिटकारा न करता, तिरस्कार न करता, निंदा न करता यांचं सेवन करावं, त्यांना ग्रहण करावं अशी आज्ञा दिलेली आहे. आपण जेवणापूर्वी 2 श्लोक तरी आपण म्हणतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे आणि अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे, हे 2 श्लोक म्हणतो. अत्यंत प्रेमाने, अत्यंत आदराने आणि अत्यंत जिव्हाळ्याने आपल्याला अन्नाचं सेवन करायला पाहिजे असं आपल्याला सांगितलेलं आहे, असं आपलं शास्त्र सांगतं. अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे, म्हणून श्रुती म्हणते अन्नम न निंदयात तदव्रतम, म्हणजे अन्नाची निंदा करू नये, प्रेमाने अन्न ग्रहण करावे. हे साधकासाठी व्रत आहे. साधना पंचकम मध्ये आपण अन्न कसं ग्रहण करावं? अन्नपूर्णेचा प्रसाद म्हणून ग्रहण करावं. कोणत्या विचारामध्ये, कोणते भाव ठेवून अन्न शिजवावं, अन्न बनवावं, कसं अन्न वाढावं याचं विस्तृत वर्णन आपण साधना पंचकम मध्ये बघितलेलं आहे. या पुढचा विचार आता बघूया. आपण वनस्पतीचं रक्षण, पोषण आणि वर्धन कसं झालं हे बघितलेलं आहे. आणि ते कुणाच्या सत्तेमुळे होतं? परमात्म्याच्या सत्तेमुळे. आता याचा पुढचा विचार बघूया. जिथे वनस्पती वाढलेली दिसते त्याच्यात तोच आहे, कारण त्याच्याच प्रभावाने ती वनस्पती वाढते. वाळत असली तरी ती त्याच्याच प्रभावामुळे वाळते. कारण उपजेते नाशे ही व्यवस्था ही त्याचीच आहे. म्हणजे वनस्पती वाढली तरी तोच, फळे द्यायला लागली तरी तोच, वाढली तरी तोच, कारण उपजेते नाशे. हे कोणी ठरवलं? हे त्यांनीच ठरवलं. म्हणून कोणत्याही अवस्थेमध्ये त्याचं स्मरण व्हायला पाहिजे. साधक या नात्याने ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आणि प्रत्येक वेळी हा विचार वापरायचा असतो. या श्लोकामध्ये भगवंत स्वतःचा हा एक प्रकारचा ऐश्वर्य योग सांगत आहे, एक विभूती योग सांगत आहे, स्वतःचं सर्वात्मकत्व सांगत आहे, सर्व व्यापिकत्व सांगत आहे. हे कशासाठी सांगत आहे? एवढं सगळं भगवंतांनी सांगितलं. चंद्रात मी आहे, सूर्यात मी आहे, अग्नीत मी आहे, पृथ्वीत मी आहे, सगळ्यांमध्ये मी आहे. सगळ्यांचं बल, तेज, शक्ती, सगळं सामर्थ्य मी आहे. हे कशासाठी? एवढी महिमा भगवंत कशासाठी सांगत आहे? तर सगळ्यांनी निरहंकारी व्हावं. 3 प्रकारचे अहंकार असतात.
देह सापेक्ष, बुद्धी सापेक्ष आणि परिस्थिती सापेक्ष. आणि भगवंत हे सगळे हे कशासाठी सांगत आहे? आपण सगळ्यांनी निरहंकारी व्हावं आणि तीनही अहंकाराचा त्याग करून परमात्म्याचा शोध घ्यावा. परिमार्गितव्यम, त्याचा शोध घ्यावा. आणि मग शोध घ्यायचा असेल तर कशाच्याही आधाराने शोध घेता येतो. परमात्मा सर्वव्यापी आहे व अशा सर्वव्यापी असणाऱ्या परमात्म्याचा तेजाचा अभ्यास करून शोध घ्यावा, त्याच्या बलाचा अभ्यास करून शोध घ्यावा, ज्ञानाच्या वैभवाचा अभ्यास करून शोध घ्यावा, प्रेमरूपाने त्याचा शोध घ्यावा. कोणत्याही मार्गाने शोध घ्यावा, त्याचं शोध घेणं हे महत्वाचं आहे. आणि सर्वत्र असल्यामुळे, सगळीकडे असल्यामुळे त्याचा शोध घेता येतो. फक्त भूतलावरच नव्हे तर अखिल ब्रह्मांडामध्ये कुठेही त्याचा शोध घेता येतो. देव सगळीकडे आहे म्हणून त्याचा शोध घेता येतो. एक भजन आहे, अखिल विश्व का जो परमात्मा है वही आत्मा सच्चिदानंद में हूं, शिवोहम 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 शिवा केवलोहम. असा जो भजन आहे त्याचा अर्थच हे आहे की सर्वत्र असणारा जो आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. आणि जिथे जिथे भूतसृष्टी आहे, तिथे जिथे जिथे प्राणीसृष्टी आहे, तिथेच मी आहे आणि हा परमात्माच मी आहे. आपल्याला पृथ्वी तत्वाचं माहिती आहे. पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, सगळं आपण आता बघितलं. पण एक प्रश्न असा निर्माण होतो, पृथ्वी हा कितीही केलं तरी ग्रह आहे. याचप्रमाणे दुसरे जे ग्रह आहेत तिथेही भगवंत आहे का? चंद्रावर प्राणीसृष्टी नसेल, अजूनपर्यंत सिद्ध झाली नाही, असू शकते पण नसेल. मंगळ ग्रहावर, गुरु ग्रहावर, शुक्र ग्रहावर जितकेही ग्रह आहेत त्याच्यावर जरी प्राणीसृष्टी नसेल तरी भूतसृष्टी आहे. कारण तिथे डोंगर, दगड, माती आहे म्हणून भूतसृष्टी आहेच. म्हणून याच्यावरून लक्षात घ्यायचं आहे की अखिल ब्रह्मांडात जिथे जिथे भूतसृष्टी दृष्टीस येते त्या सगळ्यांना धारण मी करतो. सर्व वनस्पतीचं पोषण मी करतो, सर्व भूतांचं धारण मी करतो. म्हणजे सगळ्याचा परमात्माच अधिष्ठान आहे. या विचारांचा दृढ निश्चय करायचा आहे. हा श्लोक समष्टीच्या संदर्भात भगवंतांनी सांगितलेला आहे. शरीराच्या बाहेर वनस्पती तयार केल्या, अन्न तयार केलं आणि त्या वनस्पती आपण खाल्ल्या. कितीही प्रकारच्या वनस्पती, अन्न, विविध प्रकारचे आपण भात खातो, डाळ खातो, भाज्या खातो, सगळं खाल्लं. पण ते तसंच त्याच रूपात जर शरीरात राहिलं तर शरीराचं पोषण होणार नाही. खाल्लेल्या सर्व अन्नाचा रस होतो, अशा प्रकारे शरीराचं पोषण होतं. अन्नाचं पचन होऊन शरीराचं पोषण करणाराही मीच आहे. जनाबाई या खूप मोठ्या संत होऊन गेल्या आहेत. त्यांना कोणीतरी विचारलं की जने तू काय खातेस ग? तेव्हा जनाबाई म्हणतात, देव खाते देव पिते, देवावरी मी निजते, देव देते देव घेते, देवा संगे व्यवहार येते, देव येथे देव तेथे, देवा विण नाही रीते, जनी मने पाही पाही, भरुनी उरला अंतरबाही. जनी म्हणे पाही पाही, भरुनी उरला अंतरबाही. परब्रह्म सगळीकडे आहे, सगळीकडे भरून उरला आहे. ही दृष्टी श्री गुरुच देतात. जेव्हा श्री गुरूंनी दिलेलं साधन आपण पूर्ण श्रद्धेने, समर्पक भावाने करतो त्यावेळेस यथार्थ ज्ञान प्राप्त होऊन जाते आणि सगळीकडे फक्त भगवंतच आहे ही ज्ञानदृष्टी श्री गुरु कृपेनेच प्राप्त होते. संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला माहिती आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया. आणि आजच्या
शी अनुषंगिक अजून एक संत तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविते. संत जे असतात ना, तुकाराम महाराज नेहमी साधनेसाठी दूर जंगलात डोंगरावर निघून जायचे. कारण ते म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, कारण त्या वृक्षांच्या सानिध्यात, डोंगराच्या सानिध्यात, प्रकृतीच्या सानिध्यात, निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्या भगवंताचा जो अनुभव आहे तो प्रत्यक्ष रूपाने येतो. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. अशी जड व चेतनामध्ये, जड व चेतन सगळ्यांमध्ये परमात्मा बघण्याची जी अधिष्ठान दृष्टी आहे, जेव्हा ही दृष्टी श्री गुरु कृपेने प्राप्त होते तेव्हा जीवन हे आनंदाचे होते. आणि नंतर आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. डॉक्टर काकांची जी ओवी आहे ते सूत्रची स्वये जाणावे, सूत्री राहुनी खेळावे, जीवन आनंदाचे करावे आयतन. असं सूत्र जाणावं, जो सूत्रधार आहे त्याला जाणावं आणि जीवन आनंदाचं करून घ्यावं. जीवन आनंदाचे करावे आयतन. असं आनंदरूप जीवन श्री गुरूंच्या कृपेने आपल्या सगळ्यांसकट मलाही प्राप्त होवो ही श्री गुरु चरणी प्रार्थना करते. आजची ही सेवा श्री गुरूंच्या चरणी अर्पण करते. सगळ्यांना नमस्कार करते.